सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक आहे, परंतु तुमच्या मनात नसलेली कामंही तुम्हाला आज करावी लागतील. ही कामं इतरांसाठी थोडीशी गैरसोयीची असू शकतात. घरातील काही सदस्य किंवा मुलांच्या वर्तणुकीमुळे तुम्ही थोडेसे दुःखी व्हाल. आजच्या दिवशी कायदेशीर वादामध्ये तुम्हाला यश मिळेल. प्रवासाचा योग असून तुम्हाला प्रवास लाभदायक ठरणार आहे. रात्री एखाद्या मंगल कार्याला उपस्थित राहिल्यानं तुमच्या प्रियजनांच्या तुमच्याशी भेटी होतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी दिवस उत्तम असून करिअर संदर्भामध्ये तुम्हाला एक खुश खबर मिळणार आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. आजचा दिवस हा कुटुंबियांसोबत तुमचा आनंदात जाईल. संध्याकाळी तुमच्याकडे पाहुण्यांचं आगमन होईल, त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. रात्री मंगल कार्याला उपस्थित राहिल्यानं प्रियजनांच्या भेटी होतील आणि मानसिक समाधान वाढेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असून तुम्हाला मान सन्मान मिळेल. तुमची प्रतिमा सगळ्यांमध्ये अतिशय उत्तम राहील. दुपारपर्यंत आर्थिक अडचणी तुमच्या कमी होतील, मात्र कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचा वेग मंद असल्याने तुमच्यावरती मानसिक ताण जाणवू शकतो. प्रत्येक गोष्टीचा दुहेरी अर्थ निघू शकतो, त्यामुळे तुम्ही थोडंसं सावध राहा. आज नशीब 80% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या हुशारीचं आज कौतुक होईल. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही व्यवसाय करत असाल आणि त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पुढे होऊन गुंतवणूक करा. तुमची आर्थिक स्थिती उत्तम असून धनलाभाचे तुम्हाला चांगले योग आहेत. आज नशीब 85% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सगळी कामं सुरळीत होतील. व्यवसायाची स्थिती देखील आज तुमची हळूहळू सुधारत जाणार आहे, त्यामुळे काळजी नसावी. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सहकार्यामुळे नोकरीमध्ये तुमची स्थिती जास्त मजबूत होईल. जे काही काम तुम्ही कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळताना दिसते. आज नशीब 91% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असून चांगल्या लोकांचा तुम्हाला सहवास लाभेल. तुम्ही फार जणांना मदत करणार आहात. मित्रांची मदत तुम्हाला लाभेल आणि तुमची कामं मार्गी लागतील. तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. व्यवसायामध्ये वातावरण ठीक राहील. आज नशीब 82% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात तूळ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून कुठल्याही परीक्षा किंवा स्पर्धेसाठी सज्ज राहणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. व्यवसाय किंवा व्यापाराशी संबंधित करार किंवा लिखित व्यवहार असेल तर तो त्वरित पूर्ण करा. जे काम तुम्ही हाती घेणार आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. ऑफिसमध्ये तुमचं वातावरण सकारात्मक असेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी नवीन दिवस हा चांगला आहे. तुम्ही परोपकार करणार आहात, परंतु तुम्ही ज्यांना मदत करताय ते तुमची फसवणूक मात्र करू शकतात. त्यामुळे तुम्ही मदत करताना सावध राहा. पूर्ण माहिती घेऊनच मदतीचा हात पुढे करा. एखादं काम यशस्वी झाल्यानं तुमचा मनस्ताप कमी होईल.
चांगली बातमी मिळाल्यानं तुमची निराशा देखील दूर होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. काही दिवसांपासून तुमची कामं बिघडत आहेत, परंतु आज ती पूर्ण होतील. तुमच्या कामाचा वेग वाढेल आणि कामामध्ये सुधारणा देखील होईल. तरीही विनाकारण भीती किंवा शंकेमुळे तुमचं मन मात्र अस्वस्थ राहू शकतं. दुपारनंतर थोडीशी धावपळ केल्यानं तुम्हाला किरकोळ लाभ होतील. तुम्ही सकारात्मक विचार करा, म्हणजे सगळं काही ठीक होईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात मकर राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. आज तुमची बौद्धिक क्षमता वाढवणारा दिवस आहे. तसेच तुमच्या ज्ञानात देखील भरपूर भर पडेल. प्रतिष्ठित व्यक्तींशी तुमच्या गाठीभेटी होतील आणि एखाद्या मोठ्या लाभाच्या आशेनं दिवस पूर्ण तुम्हाला अर्थपूर्ण वाटेल. प्रिय व्यक्तींकडनं देखील तुम्हाला चांगल्या बातम्या मिळतील. तसेच एखाद्या धार्मिक कार्याची योजना करताना तुमचा सल्ला तुम्ही विचारात घेतला जाईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे, परंतु कामामुळे तुमची थोडीशी धावपळ होऊ शकते. कार्यक्षेत्रामध्ये ये जा आणि सर्व कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी वेळेसोबत तुमची स्पर्धा सुरू राहील. तुमच्या जवळचे लोक थोडेसे टेन्शन वाढवण्याचं काम करतील. तुम्हाला सावध राहूनच काम करावं लागेल. गुंतवणुकीचा विचार जर तुम्ही करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची अनेक कामं एकाच वेळी समोर आल्यामुळे तुमचा थोडासा गोंधळ उडणार आहे, परंतु शक्यतो महत्त्वाचं काम तुम्ही पूर्ण करून घ्या. दुपारनंतर वेळ तुमच्यासाठी फारसा अनुकूल नाही. जे काम तुमचं सुरू आहे त्यामध्ये अडथळे येऊ शकतात आणि मानसिक ताण देखील तुमचा वाढू शकतो. मित्रांची मदत मिळाल्यामुळे तुमची कामं वेळेत पूर्ण होण्यास मोठी मदत होईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.